हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आशूज लाईफस्टाईलमध्ये. इथे मी सकाळी सकाळी उठले आहे आणि सगळ्यांना शुभ दीपावली. आज आहे लक्ष्मीपूजन. इथे मी झाडून घेतलेलं आहे, पोछा मारून घेतलेला आहे. नंतर इथे मी सकाळी सकाळी पोछा मारून झाल्यानंतर असा मस्तपैकी असा चहा केलेला आहे. आणि चहा चहा म्हटलं की चहाने आपल्याला सगळ्यांना एनर्जी येते. तसाच मला सकाळी चहा खूप लागतो. म्हणजे 1 कप चहा असला की माझा दिवस खूप छान जातो. असा मी इथे चहा करून घेतलेला आहे. नंतर मी इथे हळदीचं लेपन तयार करून घेतलेलं आहे. इथे दरवाजाला आज लक्ष्मीपूजन असल्यामुळे दरवाजाला हळदीचं लेपन करणार आहे. इथे चौकट पुसून घेतलेली आहे अशी स्वच्छपैकी. नंतर पुसून घेतल्यानंतर हळदीचं लेपन करून घेतलेलं आहे. त्यावरती हळदीचं लेपनानंतर मी इथे छानशी अशी रांगोळी काढून घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता इथे मी रांगोळी काढत होते. रांगोळी काढल्यानंतर अशी सकाळी सकाळी रांगोळी काढून रांगोळी वगैरे छान वाटतं, असं प्रसन्न वाटतं मनाला. सकाळी सकाळी सण वगैरे असला, अशी रांगोळी वगैरे असलं की मनाला असं छानसं वाटतं. आणि नंतर इथे मी चौकटीची पूजा करून घेतलेली आहे. हळदी कुंकू लावून दिवा वगैरे लावून घेतलेला आहे. बघू शकता तुम्ही, अशा प्रकारे छान प्रकारे मी इथे रांगोळी काढलेली आहे. अशी रांगोळी झाल्यानंतर अशी मस्त रांगोळी काढून घेतली आणि दिवे लावून घेतलेले आहे 2. इथे मी डायरेक्ट आता संध्याकाळचा व्लॉग घेतलेला आहे. संध्याकाळी स्टार्टिंग सुरू केलेली आहे. तुम्ही बघू शकता सायंकाळची वेळ संध्याकाळी म्हणजे असं खूप छान वाटतं, मनाला प्रसन्न असं वाटतं. इथे मी पूजा मांडलेली आहे, पूजा मांडून घेतलेली आहे. बघू शकता तुम्ही, अशी छानपैकी पूजा मांडून धूप दीप असं लावल्यानंतर इथे मी पूजा करून घेतलेली आहे. वस्त्रमाळा वगैरे गणपती बाप्पाची पूजा वगैरे करून घेतलेली आहे. अशा प्रकारे छानशी पूजा झालेली आहे माझी, तुम्ही बघू शकता. धूप वातावरण असं पूजा वगैरे असल्यानंतर खूप प्रसन्न वाटतं, मनाला खूप छान वाटतं. इथे मी माझ्या रोजची देवाची पूजा ही केली होती. नंतर दिवे वगैरे लावून घेतले सगळीकडे, तुम्ही बघू शकता अशा प्रकारे. आणि माझे कुठले ब्लॉग तुम्हाला बघायला आवडतील मला प्लीज नक्की कमेंट करून सांगा. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि छान छान कमेंट्स करा. चला भेटूया आपण अशाच नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा आणि स्वतःवर भरभरून असं प्रेम करा. स्वामी महाराज तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करू.